आपल्या पेशींमधल्या जीन्समध्ये कोरोनामुळे जे काही चुकीचे बदल झाले, दोष निर्माण झाला आहे, तो पिंपळाच्या पानांनी नष्ट होऊ शकतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढलेलंच नाहीये. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. तरी आजकाल हार्ट अटॅक येऊन माणसं दगावताना दिसतायत. कोरोनाच्या वेळी नेमकं झालं असं, की आपल्या शरीरातल्या सर्व पेशींमध्ये कोरोनाचा RNA त्याने प्रवेश केला आणि आपल्या पेशींचा जेनेटिक फॉर्म्युलाच या घटनेने बदलून गेला. मंडळी, आजकाल आपण हार्ट अटॅकच्या पुष्कळ घटना ऐकत आहोत बघा. हार्ट अटॅकच्या केसेस वाढलेल्या पाहतो आहोत. अगदी 20 वर्षाच्या तरुणामध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण फार वाढलेलं दिसतंय आणि त्यामुळे अगदी सामान्य माणसांमध्ये सुद्धा कोरोनाबद्दल एक अनामिक भीती आहे. तसं पाहिलं तर कोरोनामुळे बरेच आजार होताना दिसत आहेत आता. एक तर सगळ्यांची इम्युनिटी कमी झालीच आहे, आपण बघतोय सगळीकडे. त्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन्स लोकांना सहज आणि फार फ्रिक्वेंटली होताना दिसतात. त्वचेचे रोग, फंगल इन्फेक्शन्स, अंगावर रॅशेस येणे, अगदी डायबिटीज आणि त्वचेचे कोडसुद्धा कोरोनानंतर जास्त वाढलेत. खोकला, सर्दी, ताप तर विचारू नका. परंतु यापेक्षाही मोठे लाईफ थ्रेटनिंग आजार जर कोणते असतील तर अर्धांगवायू, हार्ट अटॅक आणि पल्मोनरी एम्बोलिझम. त्यामुळे एकूणच बरेच जण एका अनामिक भीतीखाली वावरताना दिसतात. या तीनही लाईफ थ्रेटनिंग आजारामध्ये एक गोष्ट कॉमन आहे बघा, आणि ती म्हणजे रक्ताची गुठळी होणे, ज्याला आपण एम्बोलिझम किंवा थ्रोम्बोसिस असे म्हणू शकतो. ही रक्ताची गाठ रक्तवाहिनीत अडकते आणि हृदय, मेंदू, वृक्क, फुफ्फुस या अवयवांचा रक्तपुरवठा खंडित होतो आणि हार्ट अटॅक, अर्धांगवायू, किडनी फेल्युअर सारखी परिस्थिती उद्भवते. पण हे कोरोनानंतरच का होतंय? त्याची कारणं काय आहेत आणि हे सर्व टाळायचं असेल तर काय काय करायला हवं? ते सर्व आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मग. तशी हार्ट अटॅकला कारणीभूत असणारी इतर बरीच कारणं आपल्याला माहिती आहे. जसं की कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, जास्त वाढलेलं असतं, डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर जास्त असेल. तर हे सगळे हार्ट अटॅकसाठीचे रिस्क फॅक्टर्स आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यामुळे हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांमध्ये फॅट साठायला लागतात, रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होतात आणि जास्त ब्लॉकेज जास्त वाढलं की हार्ट अटॅक येऊ शकतो, अर्धांगवायू होऊ शकतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढलेलंच नाही आहे. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. तरी आजकाल हार्ट अटॅक येऊन माणसं दगावताना दिसत आहेत. मंडळी, याचं कारण आणि उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. या संदर्भातली पहिली गोष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्ताची गुठळी होणे. या गुठळीमुळे हृदय, मेंदू, किडनी, फुफ्फुस यांचा रक्तपुरवठा खंडित होऊन सर्व इमर्जन्सीज उद्भवताना दिसत आहेत. खरं तर सध्याला बऱ्याच वेळा रक्ताची गुठळी होण्याचं प्रत्यक्ष कोणतंही कारण दिसत नाही, पण तरीही हार्ट अटॅकसारख्या घटना घडताना दिसतात. याचं कारणच हे आहे की आपल्या शरीरातल्या पेशींची प्रकृती आणि प्रवृत्ती दोन्ही बदलल्या आहे. कोरोनाच्या वेळी नेमकं झालं असं, की आपल्या शरीरातल्या सर्व पेशींमध्ये कोरोनाचा RNA त्याने प्रवेश केला आणि आपल्या पेशींचा जेनेटिक फॉर्म्युलाच या घटनेने बदलून गेला. म्हणूनच मी मगाशी म्हणालो, की पेशींची प्रकृती आणि प्रवृत्ती दोन्ही बदलल्या. त्यामुळं काय होऊ लागलं तर शरीरातल्या पेशींमध्ये वात वाढायला लागला आहे. शरीरातले कफ आणि पित्त खराब व्हायला लागले आणि वरचेवर खोकला, सर्दीसारखे इन्फेक्शन्स, आधी सांगितलेले डायबिटीज, ब्लड प्रेशरसारखे आजार, त्वचेचे विकार फ्रिक्वेंटली व्हायला लागले. आणि हे सर्व कमी की काय म्हणून रक्ताची गुठळी बनण्याची रक्तातली प्रवृत्ती वाढली आहे आणि त्यामुळे पॅरालिसिस, हार्ट अटॅक सारख्या अगदी सिरियस कंडिशन्स वरचेवर व्हायला लागल्यात. मंडळी, कोरोनाचा विषाणू हा एक प्रकारचा विषाचा कणच असतो, जो तुमच्या आमच्या शरीराच्या अगदी अंतिम सूक्ष्म भागापर्यंत पेनिट्रेट झालाय, म्हणजे अगदी आपल्या DNA पर्यंत जाऊन ठाण मांडून बसलाय. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात चिकटून बसणारं, त्रास देणारं जे काही असतं तर ते म्हणजे दूषिविष, ज्याच्यामुळे आपल्याला छोट्या आजारांपासून अगदी मोठ्या आजारांपर्यंत सहज सगळे आजार होताना दिसत आहेत. पण मंडळी, जेव्हा आयुर्वेद दूषिविष असं म्हणतो ना, तेव्हा आपल्या शरीराची ही प्रवृत्तीच नक्की आपण बदलू शकतो हे कधी लक्षात ठेवा. आपल्या सर्वांना या संकटातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी आपल्या शरीरातील कोरोनाचं हे विष बाहेर काढून शरीर निर्विष आणि स्वच्छ करायचं, हाच आपल्या पुढचा महत्त्वाचा उद्देश असायला हवा. त्यासाठी घरच्या घरी करता येण्यासारखे उपाय आपण आज पाहणार आहोत. मंडळी, कोरोनानंतर होऊ घातलेले हृदयाचे आजार असतील, किडनीचे आजार असतील, अर्धांगवायूसारखे दुर्धर आजार असतील, डायबिटीज, ब्लड प्रेशरसारखे आजार असतील, त्वचा रोग असतील, हे टाळायचे असतील तर सर्वात आधी एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या शरीरातला वात व्यवस्थित कंट्रोल्ड ठेवायला हवा. कफपित्त प्रमाणात राहतील, वाढणार नाहीत, यासाठी काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आयुर्वेदाने सर्व दोष समप्रमाणात राहण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे वमन, विरेचन आणि बस्ती ही नावाची 3 पंचकर्म. वमन म्हटलं तर शरीरातले दोष पोटात आणायचे आणि उलटी वाटे बाहेर काढून टाकायचे.
विरेचन म्हटलं की तेच दोष पोटात आले की ती विरेचना वाटे म्हणजे जुलाबा वाटे बाहेर काढून टाकायचे. आणि बस्ती म्हटलं की एनिमा देऊन पोटातले आणि शरीरातले दोष बाहेर काढून टाकायचे. परंतु कोरोनामुळे होणाऱ्या आजारांसाठी पहिलं सर्वात महत्त्वाचं पंचकर्म जर कोणतं असेल तर ते म्हणजे विरेचन, जे आपण घरच्या घरी अगदी सहजपणे करू शकतो. मंडळी, एक पते की बात बता देता हूं. विरेचनाने तुमचे जेनेटिक दोष पण जाऊ शकतात असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. त्यामुळे कोरोनाच्या शरीरातल्या सर्व उपद्व्यापांसाठी विरेचन इज द बेस्ट हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. कोरोनासाठीचं दुसरं कर्म आहे बस्ती, ज्यामुळे तुमच्या शरीरातलं वात वाढत नाही व ब्लड कोॲग्युलेट होत नाही, त्याची गाठ होत नाही. आणि मंडळी, या बस्तीला साधे सोपे पर्याय मी शोधून काढलेत, जे आपण घरच्या घरी अगदी सहज करू शकतो. मंडळी, विरेचन घ्यायचं झालं तर शरीर व रक्त शुद्ध होत जातात. विरेचनाने रक्तामध्ये कोॲग्युलेशन होण्याची प्रवृत्ती कमी होत जाते आणि ते हळूहळू नष्ट होते. त्यामुळे हार्ट अटॅक, पॅरालिसिस सारखे आजार होत नाही. त्यामुळे घरच्या घरी विरेचन नेहमी करा असं मी म्हणेन. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण एरंड तेल, त्रिफळा चूर्ण, आरगवत कपिलावटी अशी औषधं वापरू शकतो. आणि त्यातल्या त्यात एरंड तेल कोरोनासाठी खूपच चांगलं औषध आहे. तुम्ही एरंडाचं फळ बघितलं असेल तर कोरोनाचा क्राऊन तुम्हाला एरंड फळावर असलेल्या काट्यांमध्ये दिसेल. मंडळी, बऱ्याच ठिकाणी कुठे कशाचा उपयोग होईल हे निसर्गच आपल्याला सांगत असतो. म्हणूनच दर आठवड्याला एकदा तरी एरंड तेल घ्या. त्यासाठी सकाळी 4 ते 5च्या दरम्यान उठायचं. 20 ते 30 ml एरंड तेल गरम पाणी किंवा महामंजिष्ट आधी काढा किंवा काही कपभर गाईचं दूध, या 3पैकी कोणत्याही एका गोष्टीबरोबर घ्यायचं. 1.5 ते 2 तासात सर्व दोष जुलाबावाटे पडून जातात. बस्तीसाठी काही सोप्या पद्धती आपण घरच्या घरी वापरू शकतो. त्यासाठी तिळाचं तेल 2 चमचे घ्यायचं, गरम करायचं, त्यात 2 चिमटी सैंधव घालायचं, एकत्र व्यवस्थित करून त्यात कापसाची वात करून त्या वातीचे 1 टोक तेलात भिजवायचं. शौचाच्या जागी सरकवायचं, कोरडं टोक बाहेर ठेवायचं. हा प्रयोग रात्री झोपण्यापूर्वी करायचा. सकाळी वात काढून टाकायची. मंडळी, या प्रयोगाने बस्तीचं काम होतं बघा. शरीरातलं वात छान कमी होतो. याशिवाय असा ड्रॉपर घेऊन त्यात तीळ तेल आणि सैंधव एकत्र हलकं गरम करून भरायचं आणि या पोझिशनमध्ये झोपून शौचाच्या जागेत सोडायचं. हे 2 प्रकार तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यामुळे वात वाढणार नाही आणि रक्ताची गुठळी होणार नाही. मंडळी, आधी सांगितलेलं एरंडा तेलाचं विरेचन दर आठवड्याला एकदा असं 3 महिने करा. विरेचन झाल्यानंतर वातीने व ड्रॉपरने जे 2 बस्तीचे प्रयोग मगाशी सांगितले त्यापैकी कोणताही एक 16 दिवस तरी करा. खूप छान फरक पडतो. याशिवाय कोरोनाचे साईड इफेक्ट्स आणि शरीरातली विषारं कमी करण्यासाठी आपण काही औषधे वापरू शकतो. एक गोष्ट कधी लक्षात ठेवा की सोन्याच्या पानावर विष अजिबात राहत नाही. तसेच सुवर्ण भस्म किंवा सुवर्णाचे योग ज्या व्यक्ती नियमित सेवन करतात त्यांच्या शरीरातही कोरोनाचं विष राहणार नाही. त्यासाठी काही योग सांगतो. एक म्हणजे बृहत्वाद चिंतामणी रस, दुसरा सुवर्ण सूतशेखर रस, तिसरा योगेंद्र रस, नंतर स्वर्णमालिनी वसंत आणि हृदयरोग चिंतामणी रस. ही महत्त्वाची सोनं असलेली औषधं आहेत. ह्या औषधांची एक गोळी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यावर किंवा मधाबरोबर घ्या. कोरोनाचं विष छानपैकी कमी होतं आणि शेवटी नष्ट होतं. याशिवाय ज्यांना सोन्याची औषधं घेणं जमणार नाही, तेवढा खर्च करणं शक्य नाही, त्यांना सहज सोपा फुकटचा उपाय सांगतो. एका पातेल्यात तुळशीची 10 पानं घ्या, पिंपळाची 2 पानं घ्या, अडुळशाची 2 पानं घ्या, नागवेलीची 2 पानं घ्या, त्यात 4 कप पाणी घाला. नंतर हे मिश्रण उकळून 1 कप उरवा आणि गाळून सकाळी संध्याकाळी घ्यायला सुरू करा. त्यामुळे कोरोनाचे साईड इफेक्ट्स हळूहळू नष्ट होतील. तुमच्या शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्यांना स्वच्छ ठेवायचं काम हा काढा करेल. रक्ताच्या गुठळ्या होऊ न द्यायचं काम हा काढा करेल. मंडळी, पिंपळाची पानं ही अगदी पेशीच्या आतपर्यंत जाऊन काम करतात. आपल्या पेशींमधल्या जीन्समध्ये कोरोनामुळे जे काही चुकीचे बदल झाले, दोष निर्माण झाला आहे, तो पिंपळाच्या पानांनी नष्ट होऊ शकतो. पिंपळा चैत्य वृक्ष म्हणून सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आईने आळंदीच्या सुवर्ण पिंपळाला हजारो प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि त्यामुळे आपल्या जगाला गीतेचा अर्थ आणि सार सांगणारे ज्ञानेश्वर माऊली मिळाले. तोच सुवर्ण पिंपळ आज 700 वर्ष झाले तरी अजूनही आळंदीला माऊली मंदिरात स्थित आहे. इतकं महात्म्य आहे पिंपळाचं. त्यामुळेच पिंपळ आयुष्य देण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. मंडळी, व्यक्तीच्या जीन्समध्ये बदल करण्याची ताकद या पिंपळात तर आहेच, पण त्याशिवाय उरलेल्या 3 चैत्य वृक्षामध्ये सुद्धा ती ताकद आहे. ते म्हणजे वड, औदुंबर आणि पिंपरी. हे 3 वृक्ष व पिंपळ ह्या 4 वृक्षांच्या पानांचा काढा मगाशी सांगितल्याप्रमाणे जर दररोज घेतला तर तुमच्या शरीरातलं कोरोनाचं विष, तुमच्या शरीरामध्ये जे काही जेनेटिक चेंजेस झालेत ते लवकर नष्ट होतील आणि कमी होतील. हे सर्व उपाय करून पहा. कोरोनामुळे तुम्ही सारखे आजारी पडत असाल, तुम्हाला वरचेवर सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल, इम्युनिटी कमी झाली असेल, मधुमेह झाला असेल, त्वचेचे विकार झाले असतील, ब्लड प्रेशर वाढत असेल, तर हे सर्व उपाय करून पहा. तुम्हाला छान फरक पडेल. आता इथेच आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.